नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. अगदी शेंबडं पोरगंसुद्धा जी गोष्ट सांगत होतं, महाराष्ट्रामध्ये जी पोटनिवडणूक होती आहे 2 जागांसाठी झाली, म्हणजे एक राहुरी आणि दुसरी पोटनिवडणूक बारामतीमधली, की ही निवडणूक होऊ नये. ज्या पद्धतीमध्ये निवडणूक समोर आलेली, अजितदादांचं अतिशय दुर्दैवी असं अपघाती निधन झालेलं आहे आणि राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले सत्ताधारी आमदार त्यांचं निधन झालेलं आहे. अशा वेळी नेहमीच अशी परिस्थिती असते. राहुरी तरी एक वेळ मी समजू शकतो, पण बारामतीमधलं वातावरण फारच वेगळं होतं. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लढण्यालाच काय अर्थ नव्हता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ द्या असं एक आव्हान सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेलं होतं. जे नाटकं काँग्रेसनी तिथे केली आणि नंतर मग अर्ज मागे घेतला. आता तर भयानक परिस्थिती अशी आहे की सुनेत्रा वहिनींना 2,18,969 मतं पडली. जे शेवटचे 3 आकडे आहेत ना, 969, तितके पण मतं जो विरोधातला सगळ्यात जास्तीचा उमेदवार आहे त्याला पडली नाही. त्याला पडलेली मतं आहेत फक्त 935. म्हणजे सुनेत्रा वहिनींच्या 2,18,969 मधल्या शेवटच्या 3 आकड्या इतकी मतं सुद्धा पडलेली नाही. तर का निवडणूक लढवली ही? आणि सत्ताधाऱ्या विरोधकांनी ज्या पद्धतीनं हसं करून घेतलं, अर्ज भरला नंतर वापस घेतला. हर्षवर्धन सपकाळांनी काय वक्तव्य केली, आणि ते म्हणजे कसं काँग्रेसचं झुंजार नेतृत्व आहे आणि खूप दिवसानंतर असा काहीतरी प्रदेशाध्यक्ष बसला तिथे मिळाला काँग्रेसला. हे कोणी आकलेचे तोरे तोडले होते लेख लिहिताना. राहुरीची परिस्थिती, ज्या प्राजक्त तनपुरेला तुम्ही बी फॉर्म दिला होता तो अख्खाच्या अख्खा तनपुरेच भाजपमध्ये निघून गेला. दुसरा उमेदवार दिला तुम्ही गोविंद मोकाटे, ते पण आकडे काय सांगतात? राहुल कर्डिलेला मिळालेली मतं आहेत 1,40,093. आणि तथाकथित शरद पवार गटाचा जो वेळेवरती बदललेला जो काही उमेदवार होता गोविंद मोकाटे, त्याला मते 27,506. काय कशासाठी हा अट्टापिट्टा केला? बरं, दुसरी गोष्ट म्हणजे ह्या निमित्तानं नेहमीच असं असतं, पराभव ठीक आहे, लोकशाही आहे, मतही आपण एक वेळ बाजूला ठेवू. तुम्हाला किरकोळमध्ये काय तुम्हाला कोणी घेणलंच नाही. दुसरा एक मुद्दा असतो की ह्या निमित्तानं तुम्हाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये काहीतरी मुद्दा, काहीतरी इश्यू राज्यभर समोर आणता येतो. नेहमीच असं घडतं. पोटनिवडणुकीतूनच राम मनोहर लोहिया वगैरे सारखी मोठी लोक, विरोधी पक्ष नेते ज्यांची संख्या किरकोळ असायची. जयप्रकाश नारायण तर म्हणजे सत्ताधारी पक्षातून राजकारणातही नव्हते, पण त्यांनी तो सगळा विषय उचलला आणि प्रचंड प्रमाणामध्ये जनतेचं मत पालटलं. आणि एका माणसाने बघता बघता देशभरातलं वातावरण पालटून इंदिरा गांधींची जी हुकुमशाही प्रस्थापित झाली होती तिला उलटं पालटं करून दाखवलं. नंतर स्वतः इंदिरा गांधीला ते शहाणपण शिकून नंतर त्या परत सत्तेवरती आल्या 80ला, ती गोष्ट वेगळी. मग तुम्हाला असा काहीतरी मुद्दा उपस्थित करता आला का? आत्ता जी निवडणूक झाली त्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काही मुद्दा उपस्थित केला का? तुम्हाला काही दिसतो? मग हे कोण आहेत सगळे असं म्हणणारे? काकांनी भाकरी फिरवली, तवा फिरवला, चूल हे झाली, परात कुठे, पीठ कुठे, काहीच नाही आता उरलं. तुमच्या उमेदवाराला किती मतं पडली किंवा त्या निवडणुकीला तर काय अर्थच नाही उरला. बारामतीमधले कशाला निवडणूक घ्यायचा आटापिटा केला आणि कशासाठी शासकीय पातळीवरचा पैसा एवढा सगळा खर्च केला? हा जो नतद्रष्टपणा आहे ना आपल्याकडे विरोधकांना, म्हणजे विरोधक नेहमी वारंवार पालथं का पडतायत आणि त्यांना पाठिंबा देणारे हे सगळे लिब्रांडो, विचारवंत, तथाकथित पत्रकार, बुद्धिजीवी, कलाकार, काय चाललंय यांचं? जनतेमध्ये साधं फिरलं तर जे तुमच्या माझ्यासारख्याला कळू शकतं ते यांना कळत नाही का? किंवा कळून ठरवून नाहीच आपल्याला समजून घ्यायचं असं काही यांनी पण केलाय, शपथ घेतलेली आहे का? अजून एक मुद्दा मी तुम्हाला उपस्थित करतो. ह्या पोटनिवडणुकीपुरताच नाही, अख्ख्या महाराष्ट्रातलं मी तुम्हाला सांग. आत्ताची गोष्ट आहे, 1 मेला मिसिंग लिंक, आता त्याला कनेक्टिंग लिंक असा शब्द दिलेला आहे. कनेक्टिंग लिंकचं उद्घाटन झालं आणि त्याला लागून येणाऱ्या ज्या 3 दिवसाच्या सुट्ट्या होत्या, लॉंग विकेंड असा इंग्रजीमधला शब्द आहे. 1 मे, 2 मे आणि 3 मेला रविवार होता. फार मोठ्या प्रमाणात वाहनं घेऊन लोक बाहेर पडले. मिसिंग लिंकचं उद्घाटन झालेलं आहे. 2 दिवस सुट्ट्या आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना ते पाहण्याच्या उत्सुकतेपोटी तिकडे गाड्या वळवल्या आणि त्याचा परिणाम म्हणजे जुना जो रस्ता होता तो ओस पडला. मला वाटतं महाराष्ट्र टाइम्सनीच तशी बातमीच छापली, फोटो सगट.
की जुना रस्ता कसा ओस पडलेला आहे आणि मिसिंग लिंकवरती गाड्या कशा, कनेक्टिंग लिंकवरती गाड्या कशा सुसाट निघालेल्या आहेत. कुठल्याही तुम्ही तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या माहितीतले जे ना चारचाकी वाहनं ज्यांच्याकडे होती, जे त्या परिसरात राहतात जवळपास पुणे मुंबईचे, किंवा आता हे पाहणारे तुम्ही तुमच्यापैकी जे कोणी असतील त्यांनी कोणी मला सांगावं, ज्यांनी कोणी प्रवास केला त्यांना काय असं वाटलं की अरे फार वाईट झालं, 7,000 कोटी पाण्यामध्ये गेले, कशासाठी हे केलं, त्या निमित्ताने कितीतरी शाळा काढता आल्या असत्या, गोरगरिबाला पोटाला अन्न देता आलं असतं, असे लेख छापले त्यांनी. म्हणजे हे इतके नतद्रष्ट आहेत. एकीकडं शासनाने बांधलेल्या शाळा, त्या शाळांमध्ये 7व्या वेतनाचा प्रमाणे पगार हाणणारे, ज्याला आम्ही पगारखोर म्हणतो, असे शिक्षक त्या ओस पडल्यात. आणि हे म्हणतात की नवीन शाळा का नाही बांधल्या. ज्या शाळांमध्ये काय विद्यार्थी नाही ते सांगताही नाही ह्यांना. सगळ्या सरकारी शाळा आणि सगळ्या सरकारी अनुदानित शाळांमध्ये एक न एक पालकाला बाहेर पोराला ट्युशन लावावं लागते, ती का ती नाही सांगता येत त्यांना. आणि शिक्षणाचं बाकीचं सगळं बोलून म्हणणं, पोटाला अन्न नाही, हे जे शब्द आहेत असे. 7,000 कोटी रुपयांमध्ये किती भुकेल्यांना अन्न देते. एका लेखात वाक्य वाचून मला तर म्हणजे हसावं करावं तेच कळणं. कारण की आम्ही तर ह्या आधी एकदा मुद्दा उपस्थित केला होता, आज मी परत सांगतो. या छत्रपती संभाजीनगरमध्ये रॉबिनहूड फूड आर्मी नावाची एक सामाजिक संस्था तरुण पोरं चालवतात. अभिषेक कादी जो माझ्या ओळखीचा आहे, तर त्यानं मला सांगितलं, दादा रोजचं रडगाणं असं आहे की इतकं मोठं शिजलेलं अन्न गोळा होतं हॉटेलमधलं, वेगवेगळ्या कार्यक्रमातलं, ते कोणाला द्यावं असा प्रश्न आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये इथून मी जिथं राहतो तिथून 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये तुम्ही मला कोणीही भुकेला माणूस दाखवून द्या की जो शिजलेलं अन्न घ्यायला तयार आहे. रोज हे अन्न ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये वाया जाते, शिजलेलं अन्न. आणि हे काय सांगणार, 7,000 कोटीमध्ये किती भुकेल्यांना अन्न देता आलं असतं, 7,000 कोटीमध्ये किती शाळा बांधता आल्या असत्या. जेव्हा की माझ्याच परिसरातल्या शाळा, सरकारी शाळा, मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या शाळा ओस कशा पडलेल्या आहेत, तिथं विद्यार्थी जायला कसे तयार नाहीत. आणि हे सांगतात की त्याच्यामध्ये शाळा कशा बांधा. मास्तर फुकटचे पगार खायला लागले, जबाबदारीनं वाक्य वापरतो मी. आणि हे सांगतात की शाळा का नाही बांधत. उलट आता जो कनेक्टिंग लिंकमुळे जो पेट्रोल डिझेल त्याच्यावरचं वाचेल, लोकांचा वेळ वाचेल, त्याच्यासाठी वेगळा टोल तर नाहीच म्हणून सांगितलेलं आहे. पण ह्या निमित्तानं जी अर्थव्यवस्थेला गती होईल, प्रत्यक्ष संपत्तीचं निर्माण होईल आणि संपत्ती निर्माण झाल्याच्या नंतर मग हे सगळ्या कल्याणकारी योजना राबवता येतील. अरे संपत्ती जर निर्माण झाली नाही तर संपत्तीचं वाटप करता येत नसतं. नुसतं संपत्तीचं वाटप कसं करावं आणि गोरगरिबांना कसं वाटप म्हणत असताना निर्माण कोणी करायचं हे नाही सांगत. हा जो नतद्रष्टपणा आहे महाराष्ट्रातला, मग तुम्हाला हे असे सगळे विषय आत्ता समोर होते. मिसिंग लिंकच्या निमित्तानं मिसिंग त्याच्याबद्दल ठीक आहे, टीका करणे एक वेळ मान्य, बाकीचे काही बोलायचं. असंख्य विषय आहेत संपूर्ण याच्यामधले. आता महत्त्वाची सगळी जी पेरणी आहे त्याची आता दिवस सुरू होतात. हे पूर्ण महिनाभर सगळी शेतीची दुरुस्ती चालते. मृगाचा पाऊस पडल्याच्या नंतर खरीपाची पेरणी सगळ्यात जास्त होते. सगळ्यात जास्त शेती जी आहे ती पावसावरची आहे, कोरडवाहू शेती ज्याला म्हणतात ती. आता त्याचे सगळे गंभीर प्रश्न सगळे सुरू होतात. यावेळेसचं पाऊसमान अनिश्चित झालेलं आहे. अचानक पडतो, जास्तीचा पडतो, पडून जातो, नंतर परत ताण पडतो. म्हणजे आता चांगला पाऊस पडला, पेरणी झाली आणि नंतर जर ताण आला तर ते पुन्हा पेरलेलं वाया जातं, दोबार पेरणीची वेळ येते. कितीतरी अडचणी अशा. मग हे काहीच त्याला तोंड न देता बिनधास्तपणे काहीतरी आता ह्या पोटनिवडणुकीमध्ये राज्याच्या विकासाच्या संदर्भातले किंवा बाकीचे कुठले असे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला समोर आणता आले? काहीच नाही. म्हणून आमचा तो प्रश्न आहे की तुम्ही ही संधी का गमावली? एकतर निवडणूकच लढवायची नव्हती, ही बिनविरोध होऊन जायचं, विषय मिटला असता, सरकारचे पैसे वाचले असते. ज्यांना त्या कनेक्टिंग लिंकमध्ये पैसा का घालवला असं म्हणता येतं की ज्याचा उपयोग आहे, ते स्वतः पोटनिवडणुकीमध्ये फुकट पैसा तुम्ही सगळ्यांनी त्या 8 तासामुळे घालवला, ह्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. पण ते काही समजून घ्यायचं नाही. आणि जो आव आणला जातो, जे पक्ष ज्या हिरिरीनं निवडणुका लढवताना सांगतात त्यांना काही म्हणजे काहीच जनसमर्थन नाही आणि त्यांच्याकडे मुद्दे पण नाही आहेत. तुमच्याकडं न मुद्दे आहेत, न प्रस्थापित लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची काही ताकद शिल्लक राहिलेली आहे. केवळ तुम्ही जर नौटंकी करणार असाल आणि परत पुन्हा आरोप काय करायचा की सत्ताधारी कसं ईडीचा वापर करतात, IT चा वापर करतात, इलेक्शन कमिशन त्यांच्या हातातलं खेळणं आहे, कोर्टामध्ये जाऊ तर न्यायाधीश त्यांच्या बाजूने आहेत, सगळं
म्हणून मी म्हणलं ना की जे पोरगा अभ्यास करत नाही त्या नालायकाला पेपर त्या दिवशी कुठल्या विषयाचा ते माहिती नाही, इतके उपर तिथं गेलं तर तो पेपर कोरा सोडून येतो आणि बोंब मात्र बाकीच्या सगळ्यांच्या नावं, नाचता येणं अंगण वाकडं, बाकी सगळ्या गोष्टीवरती टीका करायची, शिकायचं काहीच नाही. आज परिस्थिती महाराष्ट्रातली अशी आहे की आत्ता लगेच कुठल्याच निवडणुका नाही आहेत. कनेक्टिंग लिंकच्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांनी त्यांची एक दिशा दाखवून दिलेली आहे. शक्तिपीठ महामार्गाचं अलाइनमेंट बदलून त्यांनी ठीक आहे तुमचा रोष आहे तर आम्ही दुसरीकडून तो मार्ग नेऊ, ती तिने दिशा दाखवून दिलेली आहे. अजून कितीतरी गोष्टी अशा घडू शकतात किंवा घडताना प्रत्यक्षामध्ये दिसत आहेत. मग त्याच्यावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यातल्या नेमक्या उणिवा शोधून त्याच्यामध्ये काय त्याच्यावरती उत्तर हे करायचं ते राहिलं बाजूला. बहुतांश महानगरांमध्ये, राज्यामध्ये आणि दिल्लीमध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे आता महाराष्ट्रामध्ये. मग डबल नाही ट्रिबल इंजिनचे सरकार आहेत आणि त्यांना त्यांच्या पातळीवरती जी काही कामं करतील त्याच्यातल्या त्रुटी शोधणं किंवा त्याला पर्याय समोर समर्थपणे उभं करणं तुमचं काम आहे. पण ते काहीच केलं जात नाही. विरोधक वारंवार संधी गमावताना दिसतात. मग ती राष्ट्राच्या पातळीवरती असो किंवा राज्याच्या पातळीवरती असो. ज्या 5 राज्यातल्या निवडणुका झाल्या त्याच्यातूनही हे तोंडावर पडलेले दिसून आले आणि ह्या महाराष्ट्रातल्या 2 जागेच्या पोटनिवडणुका झाल्या त्याच्यातूनही तोंडावरती पडलेले दिसून आले. यांना धडा शिकायचा नाही कारण की यांचा घडा पालथा आहे हे परत परत सिद्ध करतात. इथे थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक